डबल ओपन महाराज केसरी आहे आणि सोन्याची गदा आहे. जागतिक विजेता आहे. मैदानाच्या बाहेर या. त्याला कुस्तीला सुरुवात झाली. आता बघ सर आता फक्त पंच मैदानात ठेवा. आणि सिकंदर शेखच्या कुस्तीला प्रमोद जाधव टोपिंग बोलला. काका बाकीच्या सगळ्या बाहेर मला माझी सर्वांनी विनंती आहे. आता जे पंचांचं अनाउन्समेंट झालं तेच पंच मैदानात थांबा. हनुमंतराव तुम्ही सुद्धा बाहेर या. हनुमंतराव बायकॉट करा. या तुम्ही बाहेर या का आणि पंचांनी फिरते राहा. प्रेक्षकांना व्यत्यय येईल असं वर्तन कोणी करू नका. महेंद्र गायकवाड लाल लांगेचा हिंद केसरी आहे. भारतीय रेल्वेचा पैलवान आहे आणि दिनेश गुलिया हा सेना दलाचा पैलवान आहे. तोही हिंद केसरी आहे. जी कुस्ती विश्वजित कदम साहेबांच्या हस्ते लागलेली आहे. आणि तिकडा प्रदीप अत्ताकर यांच्या वतीनं कुस्ती लागलेली आहे. सिकंदर शेख आणि भरपूर उंचीचा लहान परिधान केला उमेश मथुरा. अशी कुस्ती लागल्या. जर्दारी खेळ चालू झालेला इकडा. पांडुरंग सकपाळराव पदक पंचमनाच्या कुस्तीला आकृतीला संपतराव पदक पांडुरंगाच्या हातवरती करा. त्यांचे वडील चांगले पैलवान होते. नारायण सकपाळ तिकडा प्रमोद जाधव आणि टोपी बोलला यांची पंत म्हणून नियुक्ती आहे. असे 4 पंच आहेत. 2 कुस्ती आला. हनुमान भाऊ तिथं आहे. पिनू भाऊ आहे आणि सगळं हे उत्कर्ष मंडळाच्या वतीनं हा कुस्तीचा उत्कर्ष झालेला आहे. अशी कुस्ती सुरुवात झाली. लक्षावर लक्ष लागलेलं आता. लक्षावर लक्ष. वादळापूर्वीची शांतता आहे. तिकडे 2 पहाड भेटलेले हिमालय आणि सह्याद्री एकमेकासमोर आलेले. तिथं दिनेश गुलिया आणि महेंद्र गायकवाड. इकडे सिकंदर शेख आलेला आहे. उमेश मथुरा बोलला. आता मात्र कुस्त्या बघायच्या. दुपारी 3 वाजता पहिली कुस्ती चालू झाली उद्घाटनाची. 10:30 वाजून गेल्या. पट्टाला लागण्याचा प्रयत्न होता सिकंदर शेखचा. उमेश मथुरानं तो हल्ला धुडकावला. भारत मातेच्या कीर्तिमुखाची दोन्ही पोरा. एक हरियाणाचा आहे तो दिनेश गुलिया कॅप्टन जोरासी नाकारा हरियाणा सराव करणारा आणि महेंद्र गायकवाड हा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला सराव करतोय. 1999 सालची अर्जुन पुरस्काराची मानकरी काका पवारांचा पट्टा आणि तो उमेश मथुरा हा निल्लू गोरी नागपूर आखाड्याला सराव करतो हरियाणाला. आणि सिकंदर शेख हा गंगास्थानी कोल्हापूर. अशी कुस्ती लागलेली आहे. कुस्ती आधी थोडा बसा. आवडवाले मोठे आवडवा. आवडवाले मोठे आवडवा. पळस कुस्ती मैदान जाहीर होता येता 7 सप्टेंबर. पलावडी मैदान जाहीर होता येते भवानी यात्रा. पलावडी 8 तारीख आहे श्रावणातला शेवटचा मंगळवार. पट काढण्याचा प्रयत्न सिकंदर शेखचा. हल्ला धुडकावला. संपूर्ण देशामध्ये दबदबा केलेले दोन्ही पैलवान. कुस्ती आत घ्या. पांडुरंगा कुस्ती आत घ्या. कुस्ती करायची आहे. कुस्ती ढकलून बाहेर न्यायची नाही. कुस्ती मागे सारायची नाही. पूर्वाधीन सराव करणारा सिकंदर शेख अस्सल पैलवान असलं पाहिजे का. दोन्ही कुस्त्या निकाली झाल्या पाहिजे. कुस्ती छुटेगी नाही. कुस्त्या मागे सारायच्या नाही.
निकाली होईल लगेच 5 या महागाईच्या जमान्यामध्ये काय झोपायचं काय वाढवायचं हे शिकून राहायचा. 4 कुस्त्या लागल्यास 1 नंबरच्या 2 कुस्त्याचा निकाल झाला. इकडे प्रदीप अप्पा कदम यांच्या वतीला यशवंतराव चव्हाण समितीचे अध्यक्ष प्रदीप अप्पा कदम यांच्या वतीने आलेले आहे. ही कुस्ती लागल्या पडोस कडेगाव तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब. अगदी एक महिलांना 12 वाजता सलामी दिल्या कदम साहेबांनी कॉमेंटला असताना. एक कुस्ती आहे ती स्वर्गीय अजितदादा पवार अचानक आपल्यातून निघून गेले. विमान अपघात झाला 28 जानेवारीला. अनेक दमदार नेता जनमानसाच्या हृदय सिंहासनावर लावून असणारा नेता आणि दादांच्या स्मरणार्थ काय लावायचं तर कुस्ती लावलेले प्रदीप बाप्पाने. त्याचबरोबर अनेकांना जन्माची भाकरी दिली, अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणला. ते स्वर्गीय वनमंत्री पतंगरावजी कदम साहेब यांच्या स्मरणार्थ विश्वजित कदम साहेबांनी कुस्ती लावलेली आहे. तिकडं उमेश मथुरा आक्रमण झालेला आहे. दिनेश गुलियाने खेबी नावाची पकड घेतलेली मागे जाण्याचा प्रयत्न आहे. फार मोठी जोर आहे ती, फार मोठी बरं का. त्याच्या वजनावर जायचं आहे. पुढे अजिबात करायचे आहे. काय वाढवायचं, काय फुलवायचं, काय टिकवायचं, काय जगवायचं सगळं हित शिकून जायचा. पूर्वी 1 रावण होता, आता गल्लोगल्ली 4 रावण आहे. आणि एखादा राम असा तयार व्हावा म्हणून कुस्त्या घेतलेल्या आहे. कर्मरूपण कोणी बघून नाही येत नाही, मनोरंजन कोणी बघून नाही येत नाही. माझ्या घरात एक असं तयार करणार प्रदीप बाप्पा. यासाठी संकल्प आहे, यासाठी अशा कुस्त्या अनाधिकारापासून चालत आलेला खेळ, अनाधिकारापासून चालत आलेली परंपरा. अगदी रामायणात कुस्ती आहे, महाभारतात कुस्ती आहे, जैन धर्मात कुस्ती आहे, शास्त्रामध्ये कुस्ती आहे, पुराणामध्ये कुस्ती आहे. 84 दशलक्ष सजीवाची निर्मिती झाली आणि शेवटाला माणूस जन्माला आला आणि माणसाला पहिल्यांदा स्वतःच्या संरक्षणासाठी जो खेळ खेळावा लागला त्याचं नाव कुस्ती. जंगल में बहुत से पेड़ लेकिन जंगल जैसे नहीं, इस दुनिया में बहुत से केले लेकिन कुस्ती जैसे नहीं. माता माती एका वेळांतीचा फरक, एक जन्म देत्या आणि एक जन्मावर पोचत्या, दोन्हीशी इनाम राखावं लागता. चलो उमेश आगे की कारवाई कीजिए. यो सिकंदर याच मैदानात 3 स्पर्धा लागला होता. यो महेंद्र गेल्या वर्षी माऊली कोकणेवर लागला होता. आज तेवढा परफॉर्मन्स ठेवणारी ही पोरा महाराष्ट्राची सुप्रभारी. लाईटा घालवात त्याची कुस्ती लावा. तो बाजू में गति है तो ढकलने का नहीं पहलवान जी, कुस्ती अंदर करना. पहलवान घरायला नाही अवघड असते, तेवढं सोपं नवा. हा सिस्टीम बी बाकी आला करंट, तो करंट वेगळा असतो, तो करंट वेगळा असतो. यासाठी सातत्य लागतं, नियमितपणा लागतं, अखंड तपश्चर्या लागत्या. हवा परिवार होत असतो. तिने सूर्याला कप्तान घेतला. महेंद्र तो हल्ला सर झुडकून टाकतोय. मंगळवेढा तालुक्यातला शिरशीचा पैलवान पांडुरंग काका. मी पाहिलेला महेंद्र 2-3 हजारची जोड अशी फार पडतात. त्या सिकंदरला मी पाहिला वरुडच्या मैदानात, आणि कोणाची जोड 2-3 वर्षानंतर घावाय तयार नाही. एका हमालाचा पोरगा प्रदीप बाप्पा, हमालाचा पोरगा. भारत देश सगळ्या संपूर्ण कुस्तीच्या जोरावर कुस्तीमय केला.
माझा मराठी माई बोल कौतुके पर्यावृत्तासी मैदा जिंके ऐशी अक्षर रसिके मिळविला अशी दोन्ही पोरं ही महाराष्ट्राची उत्तर भारत व दक्षिण भारताची कुस्ती लागलेली सांगली जिल्ह्यामध्ये बांबवडे गावाला स्वतंत्र भारताचा स्वतंत्र दिवस 80वा स्वतंत्र दिवस साजरा होत आहे. आता प्रत्येकाच्या मनामनामध्ये हनुमान आहे, प्रत्येकाच्या बाजूला हवेत हनुमान आहे, प्रत्येकाच्या साधनेत हनुमान आहे. दोन्ही हात वरती करायचा आणि बजरंगबलीचा जय जयकार करायचा. ज्या ज्या तोंडांना हनुमानाचा जय जयकार येणार आहे त्याच्या भागात 7.5 पनवती शनिदेव हात जोर मागायला किती जणांच्या तोंडांना जय जयकार येतोय बघूया आता. व कुस्ती अंतर करना उमेश होता अजूनही आवाज येत नाही बरं का. त्याच्या तोंडांना आवाज येणार नाही. रात्री तात्पुरी बसून डॉक्टर सुद्धा उघडा दिसणार नाही कुठं दवाखाना. आणि तुम्ही हात वर गेला तर ऐका एक मिनिट आज स्वातंत्र्य दिन आहे. अनेक जण फासावर गेले, अनेकाने आपल्या कुटुंबावर तुळशीपत्र ठेवला, कुणाचा रक्त सांडला, कुणाच्या माय मावल्या पोरक्या झाल्या. त्या भारत मातेचा समुद्राची पातळी मोजता येईल पाण्याची, पण हे नाही कुस्ती म्हणायची. याला एखादा पोरगा चांगलं खेळायला लागला. विश्वजित कदम साहेब कुठे आहे? एखादा पोरगा चांगला खेळायला लागला आणि पत्रकार साहेबांचं दुर्लक्ष केलं की संस्थेमध्ये चिकटलं. तोच वारसा बाळासाहेबांनी आपल्या वडिलांचा वारसा तोच वारसा चालवलेला आहे. कित्येक पोरा भेटतात कुठायची भारतीय आहे आम्हाला सर्व्हिसला असे विश्वजित कदम साहेब. आम्ही भाषण ऐकायला येतो पंतप्रधान कदम साहेबांचे सांगण्याचे असे तरुण भारत पिढीला समाजलगी आवर्जून येतो आणि अचानक साहेब आपल्यातून निघून गेले आणि ती पोकळी निर्माण झाली होती आणि विश्वजित कदम साहेबांच्या वतीला ती पोकळी फोडून काढण्याचं काम केलं बाळासाहेबांनी. सिकंदर वराळा त्यांच्या पुण्यतिथी तकदीर घुसरीला नागाच्या पुढच्या अंगाला आणि लोक जाहीर करतात तिथं अशा कुस्त्या होतील. या चलो दिनेश चलो महेंद्र चला आता उठाय लागले. आपण तर पहिल्या दिवशी होतं पार्ले मुळानं 135 आणि 135 दोन कुस्तीची या कुस्तीची आठवण यावी. 1 लाख शक्तीचं खासबाग मैदान असंच भरलं होतं तुडुंबा. नंतर फिरवाण्याला बांबवण्याला मुंगी शिवाय जागा नाही. एवढी माणसं किती वाजलेले बघा आता 10 वाजून 41 मिनिटं आणि 13 सेकंद झालेले आहे. कुणी उठाय तयार नाही. पहिल्या दोन्ही कुस्त्या निकाला झाल्यात आणि या दोन्ही कुस्त्याही निकालात होणार आहेत. कॅशियर मंडळींचं योगदान आहे. कुठेही परिस्थितीच्या झोतामध्ये मातीचा आलेली कोणाला कॅशियर मंडळींचं बंधून आहे. विश्वजित कदम साहेब महाराष्ट्र केसरीची अधिवेशन व्हायची जरा ऐका. आणि तुम्ही अधिवेशन घेतलं करेगावला. मला तारीख चांगली आठवते 7 जानेवारी ते 11 जानेवारी 2009 पत्तळराव कदम साहेबांनी आयोजित केला होता. आणि बऱ्याच वर्ष महाराष्ट्र केसरी पायाला डबल महाराष्ट्र केसरी मिळत नव्हता.
हार पदकाच्या रूपाने मिळाला. कुस्ती झाली. कुस्ती आत घ्या. तर इकडे एक कुस्ती लागलेली आहे. प्रदीप बाप्पा स्वर्गीय अजित दादांच्या स्मरणार्थ प्रदीप बाप्पांनी कुस्ती लावलेली आहे. सिकंदरची मागं सरायचं नाही, त्याची हट्टा नाही. प्रदीप बाप्पा कोण आहे? आज या पार कुस्ती होणार आहे. मराठीपणे कीर्ती रूपी उरावी. माणूस जन्माला मोठा होत नाही, कर्माला मोठा होत. अजितदादांचं का नाव निघता ध्यानाबिया 100 वर्ष जगला, 90 वर्ष जगला, याला अर्थ नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात 2 दिवस तुझ्या आयुष्यात शिल्लक असतात. एक तू का जन्मलास आणि दुसरा का जन्मलास हे शिल्लक आहे. या 2 दिवसाचा जो प्रवास आहे तेव्हा माणसाचं मनुष्यपात कर्तृत्वपात दिसून येता. असे होते अजितदादा. एक पोकळी झाली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. एक दमदार नेता गेला, एक कर्तव्यगार नेता गेला, प्रशासनावर पकड असणारा नेता गेला. आणि त्यांच्या स्मरणार्थ प्रदीप बाप्पा गडात आणि त्यांच्या मित्र परिवाराने ती सिकंदरची कुस्ती लावलेली आहे. वाजे सर, हा कुस्ती प्रेमिकांचं म्हणणं आहे कुस्ती निकाली झाली तरच बक्षीस द्यायचं. अगदी बरोबर आहे. प्रत्येक म्हणतो माझ्या घरात एक असा तयार करणार आहे. बघा त्यांच्या मांड्या आणि आपल्या मांड्या बाजारातल्या भेट्या. काय करायचंय? मगाशी म्हणलं आता 4 मजले आहेत, 5 मजले आहे, घरासमोर एवढ्या लाखाची गाडी आहे, त्यावर घराला घर बनवा. घराला घरपर हे चलो कुस्ती किती उचकार किती का केले बैलांनी आर पार केली कुस्ती. याच कुस्तीनं बळगला छत्रपती शिवाजी महाराजांना. काय नव्हता 4 राज्याची जहागिरी पुणे सुपेत साखरा इंदापूर. आणि इकडं मुघल होते, आदिलशाह होते, कुतुबशाह होते, इंग्रज होते, पोर्तुगीज होते. आणि समुद्र प्रवासात शाप मानला जायचा हिंदू धर्माला. आता हिंदू धर्म आपला त्या समुद्रात सिद्धी होता. तिला होता सह्याद्री इच्छा उतरण्याचा प्रयत्न बाप्पांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसायला लागला. यासाठी केला होता हा तास. तिचे पंचायना हो सांगते सगळं सांगते हो. चलो दिनेश महेंद्र कुस्ती केली. चलो कोण कोणासाठी 5 मिनिटं देत नाही. अशा अक्षरा पडल्यापासून दिलं जेवण असलं तरी माणसं निघून जातात. पण इथं गेली 8 तास झालं माणसं बसलेले आहे. 8 तास झाला. असा मैदान एक इतिहास रचला गेला बांबवण्याच्या मैदानामध्ये.
चलो चलिए महेंद्र चलिए परावीर विष्णू के दौरपार आहे 2 लढणार तिथे 1 पन्ना पैलवान जिंकला का हरला याला महत्व नाही तर तो लढला कसं याला महत्व असता चलिए पैलवानी कभी खुशी कभी गम किसी का नाम जिंदगी होता है कुश्ती पढ़कर के लिए कुश्ती आगे बढ़कर कीजिए चलिए जुलिया आपका बहुत नाम है और मेरा खबाओ चलो महेंद्र चला आज दिनेश गुलिया एक वादळ आल्यासारखा आलेला असाच वादळ आला होता सत्तान नावाचा मार्च 1965च्या कुस्तीचा इतिहास समोर यावा विश्रांती घेऊ नका कुस्ती चालू करा विश्रांती घेऊ नका मारुती माने भाऊच्या अनेक कुस्त्या गाजल्या होत्या मारुती माने दिग्गज भैयारी मारुती माने हजरत पटेल मारुती माने नातामोहर पाळगावकर मारुती माने भस्मिंकर एक नाव तेवढं राहिलं होता विष्णुपंत सावडेकर मालेगावचे ठेकेदाराने आणि वसंतदादांपाशी बसले आम्हाला कुस्ती ठरवून द्या आज तारीख ठरली 6 मार्च 1965 सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर कर्नाटकी दावणगिरी बसणारे मध्य प्रदेशातला माणसं आले होते या कुस्तीला 2.5 तास कुस्ती आणि 2.5 तास आज जेवढी गर्दी होती तेवढी बाहेर होती आज पळाले तो काय पळाले माझ्या प्रेम करतात मी कुस्ती द्यायला ज्योतिराम वाजे बोलतोय सांगली का उमेश मथुरा सिकंदर चलो उमेश आर पार कुस्ती का जमाना है दिनेश दुनिया आर पार कुस्ती का जमाना है फक्त सूचना करायची मागे सरकारला सांगायचा सूचना करा कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही हे सगळं सांगा एक युद्ध केसरी आहे दोघही आणि इकडचा भारत केसरी आहे युद्ध केसरी आहे महाराष्ट्र केसरी आहे अशी गोष्टी लागलेली आहे चालू झालेली आहे मागे हत्यारे बंद केला आराम से कुश्ती करो मारामारी करने का नहीं है और ज्यादा खिलाड़ी होनी चाहिए झालीच पाहिजे कुस्ती लागली आता नवीन नियमानुसार कोण मागे सरकारच्या खाली बसवलं नाही मागे सरकारचा नाही आणि पण काढला तिथं सिकंदर महेंद्र आणि सिकंदर तुमच्या प्रेमापोटी एवढा समाज इथं आम्ही थांबलेला आहे फक्त तुमच्या प्रेमापोटी सिकंदर 11 वाजून गेले 11 वाजले कुणाला शुगर आहे कुणाला बीपी आहे कुणाला भूक लागलेली आहे कुणाला गुडघा दुखतोय कंबर दुखतोय कुणी तनानं कुणी धनानं कुणी मनानं कुणी कायेनं हे सगळी मंडळी आलेले तिथं एखाद्या खेळाला एवढा मोठा जनचळवळ प्राप्त होत्या जनमानसाचा पाठिंबा प्राप्त होतोय तो खेळ म्हणजे कुस्ती चलो महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख म्हणजे महाराष्ट्रातील कुस्तीच्या उद्योगांच्या काळातील काय काय आज सर्व लहान मुलापासून मोठ्या जोडीपर्यंत सगळ्यांना ही पोरं माहित आहे
असा खेळ आता तर जरा कुस्ती निकाली करा आणि या गावच्या कुस्ती मैदानाची परंपरा अशी चालू असा चिरंजीव मारुती तर प्रसन्न आहे. मारुती हजर आहे तर तिथं राम कथा, जिथं कुस्त्याची मैदान तिथं हनुमान हजर असतो. 7 चिरंजीव, कृपाचार्य चिरंजीव, भीमसेन चिरंजीव, परशुराम चिरंजीव, अश्वत्थामा चिरंजीव, परशु व्यास चिरंजीव, राजा बळी चिरंजीव आणि 7वा हनुमान चिरंजीव. हनुमानाची चिरंजीव कुस्ती चिरंजीवच्या रूपाला इथं जोपासला त्या बांबवड्याला. साक्षात हनुमान इथं हजर आहे. परा ते बजरंग बली पाहिजे विवेकार करा. दोन्ही हात वरती करायचा. दुनिया एक कौतुक आहे बांबवडे गावाचा. हनुमंत जाधव साहेब आहेत का? हनुमंत जाधव साहेब जरा मैदानात या. हनुमंत जाधव साहेब असतील तर मैदानात या. सांगली पोलीस हनुमंत जाधव सर जरा मैदानात या. हात दुखायला काही वेळ बसू दे ना तुला बाबा. अरे हो कब्जा घेतला आता उमेश बतुराला. पंचांचा निर्णय जो काय असेल ते अंतिम असणार आहे. पंचांचा निर्णय. क्रांतीश्री नाना पाटलांचं भाषण असायचा. भाषण व्हायचा आणि मग कुस्त्या चालू व्हायच्या. इंग्रज टपूनच असायचे. कधी एकदा क्रांतीश्री नाना पाटील हाताला लागत्या. माणसं उपाय नाही बरं का, निर्णय घ्या. अंदाजच नाही हो काय, त्यामुळे काय तुमचं इनाम सार्थक करणार आहे प्रदीप बाप्पा. तुमचं इनाम सार्थक करणार आहे कुस्तीगीर असेल या. अहो काय कुस्ती झाला प्रदीप बाप्पा. पाण्यातनं मासा काढावा आणि मासा खडपड करावा. लाटावले मन नागरीची गोडी हे जीवन सोडी असं मन लावलेलं आहे कुस्तीला सगळ्यांनी. गुन्हा कुस्ती करणाऱ्या काय करंटा या करंटाला अंदाजच नसतो. होश में जोश मत खोना. मांड्या लालून परत बळवून ही कुस्ती पॉईंटवर लागल्या मी सांगा वाजे सर. हा महिला कुस्ती पॉईंटवर आहे. महेंद्र कुस्ती पॉईंटवर आहे. जाधव साहेब पंच आहेत. हनुमान जाधव आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्ती कोच, महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषदेच्या तांत्रिक समितीचे प्रमुख, सांगली जिल्हा तालीम संघाचे तांत्रिक सचिव. नवरात्र शेवटचा सोमवार 7 सप्टेंबर सर्वांनी या बोलावले आलेले आहे. 8 तारखेला पुरुषांचा युद्ध आहे आणि 9 तारखेला मुलींच्या कुस्त्या घेतलेल्या आहे. जय भवानी यात्रा कमिटी बोलावले आलेले आहे. आपण सर्वांनी यावा या ऐतिहासिक मैदानात पाहायला. 27 सप्टेंबर कुंडल. 27 सप्टेंबर कुंडल. गणेश जयंती आपला आनंद चतुर्थीनंतर येणारा पहिला रविवार कुंडलचं मैदानी जाहीर होत येतं 27 सप्टेंबर. चलो दिनेश महेंद्र चलो. सिनियर नॅशनल या कुस्त्या झालेल्या आहेत. बघू काका 5 मिनिटं द्या अजून 5 मिनिटं.
उमेश मथुरा, सिकंदर शेख, आठवी पटीची कुस्ती चालू आहे. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ प्रदीप अप्पा कदम, तिकडा स्वर्गीय माजी मंत्री पळूस तालुक्याचे भाग्यविधाते प्रतापरावजी कदम साहेब यांच्या स्मरणार्थ आमदार विश्वजित कदम साहेब यांच्या वतीने आहे. अशा 1 नंबरच्या 4 कुस्त्या, त्यातल्या 2 कुस्त्याचा निकाल झालेला आहे. अजून 2 कुस्त्याचा निकाल झालेला बाकी आहे. पटाला लागण्याचा प्रयत्न महेंद्रचा, दिनेश गुलियाला तो हल्ला धुडकवला. गुणावर कुस्तीचा जमाना आलेला आहे. टेक्नॉलॉजी आलेली आहे, आधुनिकता आलेली आहे. गुणावरती ऑलिम्पिकची पदकं मिळतात, गुणावरती हिंद केसरी होतो, गुणावरती महाराष्ट्र केसरी होतो. पूर्वी रेडी रटाळ कुस्त्या चालायच्या, काळ बदलला तसा नियम बदलत गेले. घरवर पकड म्हणणारी आज ज्याचं त्याला माहित आहे काय होतंय काय नाही. बाकी हात घातला दिनेश गुलियानं, अव्वल दर्जाची देशातली पैलवानं, अव्वल दर्जाच्या जोडी बांबोलीच्या मैदानाला. काय घरी बघा मानवर येईल बरं का, काही परत कोण दवाखान्यावर सुद्धा येणार नाही. शाबास. अप्पा निकाली काय निकालीच करायची. वाजे सर, वाजे कुठल्या डेअरीतून दूर कोण गेली. ए मम्मा कुठल्या डेअरीचा कोटा दूर आहे. करंटच करंट आहे बरं का, याला म्हणायचं करंट. आणि तो करंट आज त्या जरा पोरांना येऊ दे की. चलो उमेश सिकंदर, कुस्ती हार पर होगी. दिनेश गुलिया, महेंद्र गायकवाड. दोघंही हिंद केसरी गुणावर कुस्ती लागलेले आहेत ते. हनुमान जाधवांना त्या भूमिकेमध्ये आहेत तिथं. घे म्हणून पाडायची. अशा कुस्त्या लागल्या आहेत त्या. तरुण पिढ्या सशक्त करायचं असेल तर या खेळाकडे काम झालं. ए सराक बद्द होतो पै आणि पै. 1 रुपया कुठं वाया जाणार नाही. कष्टाचा पैसा, घाम लागणारी पोरा, यमाचं तोंड बघून उतरणारी पोरा,
वाटतं 3.5-4 ला उठावं लागतात तेव्हा पुन्हा शिंदे साहेब आहेत का शिंदे साहेब आहेत का बघा पॉईंटवर घ्यायचे कुस्ती वाटे साहेब शिंदे साहेब आहेत का बघा कुस्ती पॉईंटवर घ्यायचे नितेश शिंदेचा आहेत का या कुस्तीमुळे ही सुद्धा कुस्ती तुम्ही चांगली का बोललेलं राव होय काय झालं तुम्ही पॉईंटवर आलायची सुद्धा ही थांबू नका हम तुम्हारे साथ है ही थांबू अरे तुझ्या कारवाचा आमच्या चालू करा कुस्ती चालू करा चालू करा 2 मिनिटं समाप्त व्हा दिनेश गुलिया महेंद्र गायकवाड चला कुस्ती केली महेंद्र कुस्ती करा हार जीत की कुस्ती नहीं लड़ने की कुस्ती है वाटे सर हा सिकंदर शेखची कुस्ती पॉईंटवर काय तो कुस्ती लागता उमेश वतरा सिकंदर शेख ही चट्टे घालायचे नाही मागं सरकायचं नाही म्हणून सगळं सांगा जमीन ती येणार नाही कुस्ती एका हाताला मागं पकडलेला संघाचा ताकद काढून खेळण्याचा काम सतीश पाटील अशी गोष्टी करायची जमीर मागे सरतोय देऊ सरतोय मागे अशा कुस्त्या या तिने अवसान ओळखलं राजेंद्र तात्या आहेत का बघा जरा राजेंद्र शिंदे तात्या आहेत का या पुढे या माऊल्याला असतं की नाही नॅट खाल्लं असतं त्यांनी संघ नाही मागणे सपोर्टलं तिथं हे येऊन तन्मीजले आरामात चला आणि समार संधी हिची झाली की हिची